मागच्या व्हिडिओमध्ये मेशोवरून घेतलेल्या मंगळसूत्राचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं। त्या व्हिडिओला मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला। ते मंगळसूत्राचे जे डिझाईन्स होते ते सगळ्यांना खूप जास्त आवडलेले होते। त्या व्हिडिओ खाली मला बऱ्याच कमेंट्स आले की ताई लग्नासाठी, कार्यक्रमासाठी, कोणत्याही फंक्शनसाठी लागणारी जी गोल्ड ज्वेलरी असते त्याचं कलेक्शन आमच्यासोबत शेअर कर। तुमच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। या व्हिडिओमध्ये मी मेशोवरून काही गोल्ड ज्वेलरीचं जे कलेक्शन आहे ते मागवलेलं आहे। त्या ज्वेलरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। शिवाय या सगळ्या ज्या ज्वेलरी आहेत त्या छान सुंदर गोल्ड फिनिशिंग आहेत। अगदी तुम्ही सोन्याचे दागिने घातलेले आहेत अशा प्रकारच्या या ज्वेलरी वेअर केल्यानंतर दिसतात। शिवाय या ज्या सगळ्या ज्वेलरी आहेत त्या एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला मेशोवरती मिळणार आहे। त्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नक्कीच देणार आहे। तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। तर आजच्या ज्वेलरी कलेक्शन मधली पहिली जी ज्वेलरी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते। त्या कार्डबोर्डच्या पॅकेजिंग मध्ये ही ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। आता आपण ज्वेलरी कशी आली हे बघूया। पॅकेजिंग तर खूपच सुंदर आहे। एकदम छान पॅक होऊन ही ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। कधी कधी मलाच प्रश्न पडतो की मेशोवरती एवढा सुंदर ज्वेलरी कशा काय मिळू शकतात। एवढी सुंदर ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते। तुम्ही बघताय किती सुंदर असा चोकर मला रिसीव झालेला आहे। चोकरची क्वालिटी बघू शकता। एकदम फ्लेक्सिबल असा हा चोकर आहे। खूप सुंदर क्वालिटी आहे। एकदम सोन्याचा असल्यासारखा हा चोकर दिसतोय। मी तुम्हाला जवळून दाखवते। हे एकदम सोन्यासारखा हा चोकर दिसत आहे। क्वालिटी खूप सुंदर आहे। छान असं ठुशी पॅटर्न मध्ये हा चोकर आहे आणि अजिबात कडक नाही, एकदम फ्लेक्सिबल असा हा चोकर आहे। आणि मागच्या बाजूला छान ॲडजस्टमेंट साठी त्यांनी नॉट दिलेले आहे। खूप सुंदर क्वालिटी आहे। हा चोकर मी तुम्हाला वेअर करून दाखवते। तुम्ही बघू शकता वेअर केल्यानंतर हा चोकर किती सुंदर दिसतोय। अशा प्रकारच्या ट्रॅडिशनल साडीवरती अशा प्रकारचे चोकर खूप सुंदर दिसतात। खरंच हा चोकर अगदी सोन्याचा असल्यासारखा दिसतोय आणि एकदम छान फिनिशिंग मध्ये हा चोकर मला रिसीव झालेला आहे। आणि विशेष म्हणजे कानातले सुद्धा तितके सुंदर आहेत। मी तुम्हाला कानातले दाखवते। तुम्ही बघू शकताय सुंदर असे ठुशी पॅटर्न मध्ये हे कानातले मला रिसीव झालेले आहेत। कानातल्याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे। हे कॉम्बिनेशन वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे। कुठल्याही लग्नासाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी फक्त तुम्ही हा चोकर जरी वेअर केला ना तरी तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे। तुम्ही बघू शकताय वेअर केल्यानंतर हा चोकर आणि हे इयरिंग्स किती सुंदर दिसत आहे। हा कॉम्बो किती सुंदर दिसत आहे। एकदम ट्रॅडिशनल कोणत्याही साडीवरती, कोणत्याही आउटफिटवरती हा चोकर तुम्ही वेअर करू शकता। तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे। एकदम डिसेंट आणि सिंपल तुमचा लुक दिसणार आहे। तर आजच्या ज्वेलरी कलेक्शन मधली पुढची जी ज्वेलरी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते। तुम्ही बघू शकता खूप छान अशा प्लास्टिकच्या मोठ्या बॉक्स मध्ये ही ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। तर ही ज्वेलरी बघितल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही ज्वेलरी मी मेशोवरून घेतलेली आहे आणि एवढ्या कमी किमतीमध्ये घेतलेली आहे। आता तुम्ही स्क्रीनवरती ज्वेलरी बघू शकताय। खूप सुंदर अशी ज्वेलरी जशी फोटोमध्ये बघितली तशाच प्रकारची ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। तसा ब्राइडल वेअर नेकलेस सेट मला रिसीव झालेला आहे। आता ही ज्वेलरी बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की खूप महाग ज्वेलरी असेल, पण असं अजिबात नाही। एकदम रिजनेबल प्राइस मध्ये ही ज्वेलरी मला मेशोवरती रिसीव झालेली आहे। खूप सुंदर क्वालिटी आहे। तुम्ही जर लग्नासाठी एखादी सुंदर ज्वेलरी जर शोधत असाल तर ही ज्वेलरी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। लग्नामध्ये जर तुम्हाला एखादी सुंदर ज्वेलरी जर हवी असेल तर नवरीसाठी सुद्धा ही ज्वेलरी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। एकदम कमी प्राइस मध्ये एकदम छान क्वालिटीची ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। तुमची क्वालिटी तुम्ही बघा। सुंदर अशी गोल्डन फिनिशिंग मध्ये ज्वेलरी आहे आणि छान त्याच्यावरती रेड कलरचे स्टोन बसवलेले आहेत। मध्ये ग्रीन कलरचा स्टोन आहे आणि खाली सुंदर असं लटकन त्याला दिलेलं आहे आणि खालच्या बाजूला सुंदर असे मोती दिलेले आहेत। तुम्ही ज्वेलरीची क्वालिटी बघू शकता। शिवाय एकदम फ्लेक्सिबल अशी ज्वेलरी आहे। खूप सुंदर क्वालिटीचे इयरिंग्स रिसीव झालेले आहेत। इयरिंगची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे। हेवी मध्ये इयरिंग्स येणार आहेत। तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला सुंदर असे फ्लॉवर मध्ये डिझाइन आहे। खालच्या बाजूला झुमका पॅटर्न मध्ये या इयरिंग्स मला रिसीव झालेले आहेत। फक्त इयरिंग जरी घ्यायच्या म्हटल्या तरी 200 ते 300 रुपये लागतात आणि हे सगळं तुम्हाला एकाच कॉम्बो मध्ये मिळणार आहे। फक्त वेअर केल्यानंतर ज्वेलरी किती सुंदर दिसत आहे। जर कोणाचं लग्न असेल, जवळचा एखादा कार्यक्रम असेल, त्यासाठी तुम्ही ही ज्वेलरी नक्कीच विकत घेऊ शकता। तर एवढा नेकलेस सेट जरी तुम्ही घातला तरी तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे। तुम्हाला खाली दुसरं काही वेअर करायची अजिबात गरज लागणार नाही। तुम्ही बघू शकता किती सुंदर हा नेकलेस वेअर केल्यानंतर दिसत आहे। तर आजच्या ज्वेलरी कलेक्शन मधली पुढची जी ज्वेलरी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते। सुंदर अशा कार्डबोर्डच्या पॅकेजिंग मध्ये ही ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। खूप सुंदर क्वालिटी आहे। ज्वेलरी बघितल्यानंतर तुम्हाला अजिबात वाटणार नाही की ही ज्वेलरी मी मेशोवरून घेतली आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कडा पॅटर्न मध्ये हा नेकलेस आहे।
खूप जास्त हेवी आहे, हलका अजिबात नाही, याचं वजन खूप जास्त आहे। बघू शकता गोल्डन कलर मध्ये कडा पॅटर्न मध्ये हा नेकलेस आहे। जिजाऊ जेव्हा आपण लुक करतो तेव्हा अशा प्रकारचा नेकलेस खूप सुंदर दिसतो। लग्नामध्ये जर तुम्ही छान असा मराठमोळा जर लुक करणार असाल किंवा विधीसाठी जर छान असा लुक करणार असाल, अशा वेळी अशा प्रकारचे दागिने खूप सुंदर दिसतात। तुम्ही बघू शकताय कानातलं आणि गळ्यातलं हे कॉम्बो किती सुंदर दिसते। जर तुम्हाला छान असा ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक जर लुक करायचा असेल ना, तर हा जो नेकलेस आहे तो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। खूप सुंदर वेअर केल्यानंतर दिसतो। याचे कानातले जर तुम्ही बघितले, कानातल्याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे। जर तुम्ही अशा प्रकारचे स्टेटमेंट ज्वेलरी जेव्हा मार्केटमध्ये घ्यायला जाल ना, तेव्हा तुम्हाला जवळजवळ 1200 ते 1500 पर्यंत याची प्राइस सांगितली जाईल, पण मेशोवरती एवढ्या कमी किमतीमध्ये आणि एवढ्या सुंदर क्वालिटीचा अशा प्रकारचा चोकर सुद्धा मिळू शकतो। हे मला बघितल्यानंतर समजलं, खूप सुंदर क्वालिटी आहे आणि तुम्ही वेअर केल्यानंतर बघू शकताय, लुक बघू शकताय किती सुंदर हा नेकलेस वेअर केल्यानंतर दिसतोय। तर आजच्या ज्वेलरी कलेक्शन मधला पुढचा जो नेकलेस आहे तो मी तुम्हाला दाखवते। खूप सुंदर नेकलेस आहे, सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये सुद्धा आहे आणि हा जो नेकलेस आहे तो कुठल्याही आउटफिट वरती जातो। अगदी ड्रेस पासून, साडी पासून, वेस्टर्न साडी पासून, ट्रॅडिशनल साडी पासून सगळ्या आउटफिट वरती हा नेकलेस खूप सुंदर दिसतो। हा जो नेकलेस आहे तो वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो। बऱ्याच बॉलिवूड गाण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा नेकलेस वेअर केलेला तुम्ही बघितलेला असेल। खूप सुंदर हा नेकलेस वेअर केल्यानंतर दिसतो। नेकलेस जर तुम्ही बघितला तर गोल्डन कलर मध्ये हा नेकलेस आहे आणि छान त्याला मोत्याचं वर्क सुद्धा आहे आणि छान असं कुंदनचं वर्क सुद्धा आहे। म्हणजे खूप सुंदर युनिक पॅटर्न मध्ये लेअरिंग मध्ये हा नेकलेस आहे। तुम्ही बघू शकताय छान याला लेअरिंग दिलेले आहे। तुम्ही या नेकलेसचा लुक बघू शकताय। आता मी ट्रॅडिशनल साडी नेसलेली आहे, तर ट्रॅडिशनल साडीवरती हा जो नेकलेस आहे तो सूट होत नाहीये, पण जर तुम्ही वेस्टर्न साडी नेसलेली असेल, छान असा अनारकली ड्रेस घातलेला असेल, लेहंगा घातलेला असेल, तर त्यावरती हा जो नेकलेसचा पॅटर्न आहे तो खूप सुंदर दिसतो। स्पेशली जर एखादं संगीत असेल, त्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल, पार्टी असेल त्यासाठी जर जायचं असेल, तर त्यावरती जर तुम्ही अशा प्रकारचा सुंदर नेकलेस जर घातला ना, तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे। तुम्ही बघता इयरिंग सुद्धा याचे किती सुंदर आलेले आहेत, स्टोन वर्क मध्ये, कुंदन वर्क मध्ये याचे छान इयरिंग्स दिलेले आहेत आणि लेअरिंग मध्ये हा नेकलेस दिलेला आहे। त्याच्यासोबत सुंदर अशी बिंदी सुद्धा दिलेली आहे। मुलींसाठी तर ना हा नेकलेस तुम्ही घेतलाच पाहिजे, एवढा सुंदर हा नेकलेस वेअर केल्यानंतर दिसणार आहे। तुम्ही लुक बघू शकताय, ट्रॅडिशनल साडीवरती एवढं छान नाही दिसत, पण जेव्हा तुम्ही वेस्टर्न साडी नेसाल ना किंवा एखादा छान असा लेहंगा जेव्हा तुम्ही वेअर कराल, त्यावरती जर तुम्ही हा नेकलेस वेअर केला तर खूपच सुंदर तुमचा लुक दिसणार आहे। नेकलेसचा लुक तुम्हाला जवळून दाखवते, किती सुंदर हा नेकलेस वेअर केल्यानंतर दिसत आहे। कानातले जर तुम्ही बघितले, कानातल्याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे। एकदम युनिक पॅटर्न मध्ये हा नेकलेस आहे। या नेकलेस कलेक्शन मधला हा नेकलेस मला खूप जास्त आवडला। त्या ज्वेलरी कलेक्शन मधला लास्ट पण सगळ्यात स्वस्त आणि तितकाच मस्त असणारा ज्वेलरी सेट मी तुमच्यासोबत शेअर करते। हे ती कॉम्बो मध्ये मला रिसीव झालेले आहे। मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। आता हा जो नेकलेस आहे तो एकदम नाजूक मध्ये असणार आहे, गोल्डन मध्ये असणार आहे आणि यामध्ये सुंदर असं खड्यांचं वर्क सुद्धा दिलेलं आहे आणि कुंदनचं वर्क सुद्धा दिलेलं आहे। रेड कलरचे कुंदन यामध्ये बसवलेले आहेत आणि व्हाईट कलरच्या खड्यांचं सुंदर असं फ्लोरल मध्ये डिझाइन आले दिलेले आहे। सुंदर असे कानातले यासोबत रिसीव झालेले आहेत। वरच्या बाजूला छान असा चॉकलेटी स्टोन दिलेला आहे आणि खालच्या बाजूला छान असे डायमंड मध्ये खडे दिलेले आहेत। वेअर केल्यानंतर हे कॉम्बो खूप सुंदर दिसणार आहे। शिवाय यामध्ये आणखी एक नेकलेस मला रिसीव झालेला आहे। तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आणि नाजूक मध्ये ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। बघू शकताय सुंदर असं मध्ये छान डायमंड मध्ये वर्क केलेलं आहे आणि छान कुंदनचे खडे दोन्ही बाजूला बसवलेले आहेत आणि मोत्यांची माळ त्याला दिलेली आहे। क्वालिटी खूप सुंदर आहे, त्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे। नाजूक मध्ये जर तुम्हाला एखादा नेकलेस हवा असेल तर हा कॉम्बो तुम्ही नक्की विकत घेऊ शकता। यासोबत सुंदर असे कानातले सुद्धा आलेले आहेत। मी तुम्हाला कानातले दाखवते। एकदम नाजूक पॅटर्न मध्ये कानातले यासोबत रिसीव झालेले आहेत आणि हा जो कॉम्बो आहे तो खूप कमी प्राइस मध्ये मेशोवरती अवेलेबल आहे। खूप कमी किमतीमध्ये हे दोन्ही जे नेकलेसेस आहेत ते मला रिसीव झालेले। आज जे तुम्हाला मी ज्वेलरी कलेक्शन दाखवलं त्यामधली कोणती ज्वेलरी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। शिवाय या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। मी जे मंगळसूत्र वेअर केलेलं आहे ते ड्रॉपलेट मंगळसूत्र आहे, याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राइब करायला विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल। आज पुरते एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।